क्रोमवर जायचं, तिकडून ह्या अकाउंटवर आपण ट्रेड करायचं. इथे एंजल वन आहे, इथे बाकी सगळं म्हणजे त्याचा विषय आहे की गुजरात मार्केट वगैरे बाकी FID ऑप्शनचे ट्रेडिंग डेल्टा पण आहे. आपण एंजल वनमध्ये जायचं. एंजल वनमध्ये गेल्यावर आपण हे स्टॉकचं वगैरे येतं, स्टॉकचं वगैरे आलं आपण निफ्टीमध्ये करणार आहे ना. निफ्टीचा चार्ट लावायचा पहिला. चार्ट लावल्यानंतर आपला ॲनालाइज करायचा. मी ॲनालाइज करणार आहे फिफ्थ रिट्रेसमेंटवर. फिफ्थ रिट्रेसमेंटवर. ठीक आहे. तर आपल्याला बाई करायचे तर या साईडला न्यायचा. आणि जर सेलिंग करायचं असेल तो या साईडला न्यायचा. ठीक आहे. आता मी दाखवतो मला बाईंग करायचं आहे, तर मी दाखवतो बाईंग कशी करायची. लो लावायचा. तू इथून घेऊ शकतो पण मला इथून घ्यायचं आहे ह्या लोने. ठीक आहे. ह्या लोने घेतला तर हाय तर ठीक आहे. हा 0-0 असतो, तो 0-0 तो हायवर लावायचा. मावाला 0-0 हायवर लावायचा आणि लो घ्यायचा. ठीक आहे. बरोबर एकदम कॉम्प्लिकेट लावायचं. झालं. आता मार्केट काय 0-0वर गेला आहे. ठीक आहे. बरोबर. इथून बाईंग उठले 61वरून ते 0-0वर गेले. जर अजून बाईंग उठायची असेल 0-0च्या वर ग्रीन कॅन्डल थांबल्यावर या -27पर्यंत आहे. ठीक आहे. आपण एक इथे हॉरिझॉन्टल लाईन मारूया. हॉरिझॉन्टल लाईन मारून याला वाईट करूया. ठीक आहे. आता काय दाखवते मार्केट 0-0पर्यंत पोहोचला आहे. तिकडे रेड कॅन्डल थांबले. ते मार्केट काय दाखवते फूटमध्ये. पण आपण आता डाटा वगैरे सगळं बघू, त्याच्यावर समजेल कॉल. पण कॉल कधी या 0-0च्या वर कॉल येते. ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल थांबल्यावर तर कॉल, नाही तर तिथपर्यंत कॉलमध्ये एंट्री घ्यायची नाही. ठीक आहे. आणि ते पण एक हॉरिझॉन्टल लाईन मारून करूया. ठीक आहे. आता समजा पूट आला तर पूट कितपर्यंत का म्हणजे शुक्रवारच्या दिवसाचा लो घ्यायचा. आता लो काय या पहिली कॅन्डलचा हा लो घ्यायचा. याला आपण आता ग्रीन करूया. ते झालं. आता पूट आला तरी इथपर्यंत येईल. इथून ग्रीन कॅन्डल थांबली इथपर्यंत रिव्हर्स पण करेल. ठीक आहे. तर एवढं झालं. आता ठीक गुरुवारचं पण लावूया. जर ह्याच्या खाली आला तर कुठपर्यंत पहिला आहे. ह्याचा लो लावला. आता ह्याची पण आपण हे करू वाईट करू. आता ह्याच्या पण खाली आला तर इथपर्यंत येईल. इथे पण बुलिश कॅन्डल थांबली ग्रीन तर इथपर्यंत पहिला टार्गेट जाईल. ठीक आहे. हे झालं आपला ॲनालाइज फिफ्थ रिट्रेसमेंटचा. आता आपण 3 चार्ट लावू. 3 चार्ट लावायला इथं जायचं. हा आपला मेन झाला स्पॉट. ठीक आहे. हा आपला झाला स्पॉट आपल्याला किती मिनिटावर आपल्यावर ठेवायचं. 15 मिनिटावर ठेवू शकतो, 5 मिनिटावर ठेवू शकतो, 30 मिनिटावर आपल्यावर. तर मी ठेवतो 15 मिनिटं. आता हा लावायचा कॉलचा प्रीमियम चार्ट. ऑप्शन चेनमध्ये जायचं आणि ही स्ट्राईक प्राईस असते. आता समज 25,114 चालू आहे ना, तर 100वर लावायची. ठीक आहे. 100वर कॉलची लावली. आता जायचं पुढची स्ट्राईक प्राईस चेंज करायची, ती पण लावायची, पण हीच लावायची. ठीक आहे. हे झाले. हा झाला स्पॉट, हा झाला प्रीमियम चार्ट कॉलचा, हा झाला प्रीमियम चार्ट पुटचा. ठीक आहे. ह्यांना 1-1 मिनिटावर करायचा. आता मी ते 1 मिनिटावर ट्रेड घेतो म्हणून मी 1 मिनिटं करते. तर लावायचं 1 मिनिटावर करायचं. आता आपण याच्यावर ट्रेड घेणार. आता समजा पूट गेला तर इथपर्यंत जाईल तर आपण पूटमध्ये एंट्री घ्यायची. ह्याच्यावर ओपनिंग झाली ग्रीन कॅन्डल थांबली, आपण कॉलमध्ये एंट्री घेणार. ठीक आहे. मी तर आता आज डाटा वगैरे बघितला आहे तर माझ्या हिशोबाने कॉल जाईल. पण कॉल गेला तर गॅप अप होऊन झाला तर आपल्याला वेट करायचं. इथे बुलिश कॅन्डल थांबायची, नाही तर इथे बुलिश कॅन्डल. ठीक आहे. जर कॉलमध्ये एंट्री आली तर आपल्याला मिनिमम 10 पॉईंट तरी घ्यायचे. ठीक आहे. तर 10 पॉईंट कसे येतील. आता समजा ओपनिंग वर झाली तर आपली इथे कुठे वर झाली तर आपल्याला समजायचं इथे लॉंग पोझिशन घ्यायचं. समजा इथून एंट्री झाली, एक्झाम्पल देते. इथून एंट्री झाली आपल्याला एवढं टार्गेट पाहिजे. ठीक आहे. बरोबर 10 पॉईंटचा आहे. ठीक आहे. 10 पॉईंट आपला टार्गेट राहील 10 पॉईंटचा. याचा राहील फक्त आपला एवढा, हा एवढाच राहील 2 पॉईंट. आता आपला टार्गेट बघा 1:4 आहे. आपले गेले तरी 2 रुपये जातील, आणि तर आपल्याला 10 रुपये येतील. ठीक आहे. आता बघा आपण 10 पॉईंट कॅप्चर करतोय आणि आपण असेल देते 2 पॉईंट. आता समजा आपण 10 लॉट टाकले बरोबर. आपण 10 टाकले 75 × 10 लॉट.
तर आपले समज यायचे आहे 2 ना, आपले जातील 1,500 आणि पॉईंट कॅप्चर किती करणार 10. तर 10 पॉईंट कॅप्चर केल्यावर 7,500. तरी आपण हाफ टार्गेट घेतला 5 पॉईंटचा जरी घेतला तरी 3,750. ठीक आहे. कारण मार्केट साईड बेस वगैरे असतो तर आपण पटकन निघू पण शकतो. चला आता आपण सांगितलं ना 10 लॉट टाकणार आहे, पण आता ते 10 लॉट कितीला येतात तेच दाखवायचे. तर इथे जायचं पहिला, इथे 10 लॉट टाकायचे. इथे 10 लॉट टाकले झाले. इथे यायचं आपल्याला बाय करायचं. आपण बाहेरचं आहे सध्या, आपल्याकडे सेल करायला एवढे पैसे नाही, तर आपण बाय करायचे. आता समज 10 लॉट कितीला येत आहेत 68,000ला. 68,000 झालं. इथून प्लेस बाय ऑर्डर करायची. जर आपल्याला एवढं पण टाईम नसेल तर आपण इन्स्टेंट ऑर्डर चालू ठेवायची की डायरेक्ट 10 लॉट लागतील जिथे मार्केट चालू असेल तिकडे. ठीक आहे. व्हिडिओ बना.